नमस्कार विद्यार्थी बंधूंनो, आपणा सर्वांचे आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी डॉक्टर BP वाघ हार्दिक स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण अतिशय महत्त्वाचा घटक शिकणार आहोत, तो म्हणजे अल्पाधिकार हा बाजार। अल्पाधिकार या बाजाराचा अर्थ आणि या बाजाराची ठळक वैशिष्ट्ये आज आपणास शिकायचे आहे। विद्यार्थी मित्र हो, बाजाराचे काही प्रकार आहेत आणि या बाजाराच्या स्पर्धेच्या आधारावर केल्या जाणाऱ्या प्रकारामध्ये प्रामुख्याने अल्पाधिकार या बाजाराचा समावेश होतो आणि म्हणून अल्पाधिकार या बाजाराचा अर्थ आणि या बाजाराची काही ठळक वैशिष्ट्ये आपणास आजच्या व्हिडिओमध्ये बघायची आहेत। तर विद्यार्थी मित्र हो, अल्पाधिकार या बाजाराला इंग्रजीमध्ये ऑलिगोपॉली असं म्हणतात। काय म्हणतात? ऑलिगोपॉली। मग ऑलिगोपॉली हा इंग्रजी भाषिक शब्द, त्याची उत्पत्ती कशी झाली ते समजणे देखील गरजेचं आहे। तर अल्पाधिकाराला इंग्रजीमध्ये आपण ऑलिगोपॉली असं म्हणतो। तर ऑलिगोपॉली या इंग्रजी भाषिक शब्दाची उत्पत्ती जेव्हा आपण शोधतो तेव्हा आपणास लक्षात येते की हा शब्द ग्रीक भाषेतील ऑलिगोई म्हणजे अल्पसंख्य। बघा, ऑलिगोपॉली या इंग्रजी भाषेतील शब्दाची उत्पत्ती आपण बघतो आहोत। तर ऑलिगोई हा इंग्रजी भाषेतील शब्द, ग्रीक भाषेतील शब्द ऑलिगोई, ज्याला मराठीमध्ये अल्पसंख्य म्हणतात, त्या ऑलिगोई आणि दुसरा एक शब्द पोलिस, ज्याला आपण विक्रेते असं म्हणतो। तर या ऑलिगोई आणि पोलिस ग्रीक शब्दापासून ऑलिगोपॉली हा इंग्रजी भाषेतील शब्द तयार झाला, ज्याला आपण मराठीमध्ये अल्पाधिकार असं म्हणतो। तर विद्यार्थी मित्र हो, पुन्हा लक्ष द्या, ज्याला आपण मराठीमध्ये अल्पाधिकार असं म्हणतो त्या अल्पाधिकाराला इंग्रजी भाषेत ऑलिगोपॉली असं म्हणतात। ऑलिगोपॉली या इंग्रजी भाषेतील शब्दाची उत्पत्ती शोधली असता ती दोन शब्दापासून झाली। एक म्हणजे ग्रीक शब्द ऑलिगोई, ज्याला मराठीमध्ये अल्पसंख्य म्हणतात, आणि दुसरा ग्रीक शब्द पोलिस, ज्याला आपण विक्रेते असे म्हणतो। अशा प्रकारे ग्रीक भाषेतील दोन शब्द ऑलिगोई आणि पोलिस या दोन शब्दापासून ऑलिगोपॉली हा इंग्रजी भाषिक शब्द तयार झाला, ज्याला मराठीमध्ये आपण अल्पाधिकार असे म्हणतो। तर विद्यार्थी मित्र हो, अशा प्रकारे ऑलिगोपॉलीची उत्पत्ती, या शब्दाची उत्पत्ती पाहिल्यानंतर या बाजाराचा नेमका अर्थ काय आहे ते देखील पाहणं अत्यंत आवश्यक आहे। तर अल्पाधिकार म्हणजे असा बाजार ज्यात काही विक्रेते एकजिन्सी वस्तूचे किंवा प्रसंगी विभेदित वस्तूचे उत्पादन करतात। बघा विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी या बाजाराचा अर्थ पाहत असताना हा असा बाजार आहे ज्यामध्ये काही विक्रेते, आता या ठिकाणी काही विक्रेते हा शब्द आहे, ही बाब लक्षात ठेवा। काही विक्रेते म्हणजे विक्रेत्यांची संख्या काही अशी आहे, म्हणजे अनेक आहे। कशी आहे? अनेक आहे। या ठिकाणी ही बाब लक्षात ठेवणं गरजेचं आहे की विक्रेते असंख्य नाहीत, विक्रेता केवळ एक देखील नाही, तर विक्रेत्यांची संख्या काही आहे म्हणजे अनेक आहे, ज्याला इंग्रजी फेअरली लार्ज नंबर ऑफ सेलर्स असं आपण म्हणतो। अशा प्रकारे काही विक्रेते असतात वस्तूचे म्हणजे होमोजिनियस प्रोडक्टचे किंवा प्रसंगी विभेदित वस्तूचे उत्पादन करतात। आता एकजिन्सी वस्तू म्हणजे काय आपण बघितलेलं आहे, पूर्ण स्पर्धेच्या बाजारात एकजिन्सी वस्तू असतात, रंग, रूप, आकार, प्रकार, दर्जा, शेप, वेस्टर्न इत्यादी बाबतीत वस्तूचे सर्व नग सारखे असतात। या बाजारात मात्र वस्तू एकजिन्सी असू शकते किंवा विभेदित सुद्धा असू शकते। मग तुम्ही म्हणाल विभेदित वस्तू म्हणजे काय? तर जेव्हा वस्तूचं उत्पादन हे विक्रेते करतात, हे काही विक्रेते करतात किंवा काही उत्पादक करतात, त्या प्रसंगी प्रत्येक उद्योग संस्थेद्वारा उत्पादित झालेली वस्तू ही रंगाच्या संदर्भात, दर्जाच्या संदर्भात, नक्षीकामाच्या बाबतीत, ट्रेडमार्कच्या बाबतीत, वेस्टर्नच्या बाबतीत इतरांपेक्षा भिन्न असते आणि म्हणून ज्याला आपण विभेदित वस्तू असं म्हणतो। अशा प्रकारे एकजिन्सी किंवा विभेदित वस्तूचं उत्पादन करणारे बाजारामध्ये काही विक्रेते असतात, त्या बाजाराला अल्पाधिकार म्हणतात। आता अल्पाधिकार म्हणत असताना मित्रांनो या ठिकाणी लक्ष द्या, अल्प म्हणजे कमी आणि अधिकार म्हणजे या ठिकाणी अल्प लोकांचा बाजारावर अधिकार असतो, बाजारावर वर्चस्व असतं असं आपल्याला म्हणता येईल। अशा प्रकारे जेव्हा काही म्हणजे अल्प असे विक्रेते किंवा उद्योग संस्था बाजारावर वर्चस्व प्रस्थापित करतात आणि ते कधी एकजिन्सी किंवा विभेदित वस्तूचे उत्पादन करतात, अशा बाजाराला अल्पाधिकार म्हणायचं आहे। या संदर्भात आपल्याला उदाहरण घेता येईल
की मोबाईलची सेवा पुरवणाऱ्या कंपन्या, आता मोबाईलची सेवा पुरवणाऱ्या कंपन्या भारताच्या संदर्भात विचार केला तर अतिशय कमी आहे, काही आहेत, मोजक्या आहेत. जसे की एअरटेल असेल, आयडिया असेल, वडाफोन असेल, BSNL असेल, रिलायन्स, टाटा डोकोमो यासारख्या काही मोजक्याच कंपन्या मोबाईलची सेवा पुरवतात. म्हणजे या ठिकाणी या कंपन्याद्वारा जी सेवा पुरवली जाते ती सेवा पुरवणाऱ्या कंपन्या या ठिकाणी मोजक्या आहेत. आणि अशा प्रकारे मोजक्या कंपन्या असल्यामुळे त्यांचा बाजारावर मोठ्या प्रमाणात वर्चस्व आहे. अशा बाजाराला आपण अल्पाधिकार असं म्हणतो. काय म्हणतो? अल्पाधिकार असं म्हणतो. तर विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी दुसरं उदाहरण घेता येईल सिमेंट कंपन्या. आता सिमेंट ही तुमच्या आमच्या दैनंदिन व्यवहारात सर्वांनी बघितलेली वस्तू आहे. तर सिमेंट उत्पादन करणाऱ्या कंपन्या त्यांचा विचार केला असता त्या देखील मोजक्या आहेत आणि त्यांच्याद्वारे उत्पादित केलेलं ते वस्तू ही विभेदित आहे. प्रत्येकाची इतरांपेक्षा थोड्याफार प्रमाणात वेगळी आहे. जसे की अंबुजा सिमेंट, ACC, अल्ट्राटेक असेल, श्री सिमेंट असेल, असं प्रत्येक उद्योग संस्थेचं सिमेंट हे रंगाच्या बाबतीत, क्वालिटीच्या बाबतीत, वेस्टर्नच्या बाबतीत, पॉकेटच्या बाबतीत, बांधणीच्या बाबतीत, दर्जांच्या बाबतीत इतरांपेक्षा थोडं भिन्न आहे. म्हणजे अशा प्रकारे विभेदित वस्तूचं उत्पादन करणाऱ्या या काही विशिष्ट अशा कंपन्या आहेत, उद्योग संस्था आहेत, ज्यांचं बाजारावर पूर्ण वर्चस्व आहे. अशा प्रकारच्या बाजाराला अल्पाधिकार असे म्हणतात. काय म्हणतात? अल्पाधिकार असे म्हणतात. आणि अशा प्रकारे विद्यार्थी मित्र हो, हा असा बाजार आहे ज्यामध्ये एकजिन्सी वस्तूचे किंवा विभेदित वस्तूचे उत्पादन करणारे काही विक्रेते किंवा काही उद्योग संस्था असतात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्र हो, नेमकं अल्पाधिकार म्हणजे काय ते पाहिल्यानंतर या बाजाराची ठळक वैशिष्ट्य आपणास बघायची आहे. पहिलं वैशिष्ट्य सांगितलं जातं काही विक्रेते. विद्यार्थी मित्र हो, अल्पाधिकार बाजाराचं हे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी त्याची संख्या, उद्योग संस्थेची संख्या ही फार जास्त असत नाही. म्हणजे या ठिकाणी थोडं इतर बाजाराशी तुलना केली असता मक्तेदारीच्या बाजारात केवळ एकच विक्रेता असतो. त्याचबरोबर पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये असंख्य विक्रेते असतात. मात्र या बाजारामध्ये काही विक्रेते आहेत. काय? काही. आणि या ठिकाणी काही विक्रेते म्हणत असताना मोजके विक्रेते आहेत नाही आणि फार जास्त संख्या नसल्यामुळे यांचं या ठिकाणी वस्तूच्या उत्पादन आणि विक्रीच्या या ठिकाणी एका अर्थाने बाजारावर मोठ्या प्रमाणात लक्षणीय अशा प्रकारचं वर्चस्व प्रस्थापित होतं. आणि त्यामुळे अशा उद्योग संस्थेचं बाजारातील उत्पादन असेल, वस्तूची किंमत असेल, वस्तूचं विक्रीविषयक निर्णय असेल, या संदर्भात प्रत्येक उद्योग संस्थेचं, सर्व उद्योग संस्थेचं एकंदरीत मोठ्या प्रमाणात लक्षणीय स्वरूपात बाजारावर वर्चस्व प्रस्थापित होतं. कारण यांची संख्या मोजकी आहे, कमी आहे. तर हे या बाजाराचं पहिलं वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य सांगता येईल परस्परावलंबन. मग या बाजाराचं अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणून परस्परावलंबन या वैशिष्ट्याकडे देखील बघता येईल. कारण विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी बाजारामध्ये वस्तूची विक्री किंवा उत्पादन करणाऱ्या काही विशिष्ट अशा मोजक्या उद्योग संस्था आहेत. आणि मोजक्या उद्योग संस्था असल्यामुळे या उद्योग संस्था परस्परांशी या ठिकाणी उत्पादनविषयक निर्णय असेल, विक्रीविषयक निर्णय असेल, किंमत विषयक निर्णय असेल, या संदर्भात परस्परांवर अवलंबून असतात. त्याचे कारण असं आहे की बाजारपेठेमध्ये आपलं वर्चस्व टिकून राहायचं असेल तर अशा प्रसंगी आपलं वर्चस्व टिकून राहत असताना या ठिकाणी प्रत्येक उद्योग संस्थेला स्पर्धक उद्योग संस्थेचा सुद्धा विचार करावा लागतो. आणि स्पर्धक उद्योग संस्था उत्पादन विषयक, किंमत विषयक निर्णय कोणते घेते आहे, कशा प्रकारचे घेते आहेत, त्याचा विचार करून प्रत्येक उद्योग संस्थेला आपलं उत्पादन व विक्री विषयक, किंमत विषयक निर्णय आणि धोरण जाहीर करावं लागतं. आणि म्हणून या ठिकाणी कोणत्याही निर्णयाच्या बाबतीत प्रत्येक उद्योग संस्था किंवा विक्रेता हा स्वतंत्रपणे आपला निर्णय घेऊ शकत नाही. असा निर्णय घेत असताना त्याला स्पर्धेत टिकण्यासाठी स्पर्धक उद्योग संस्थेने घेतलेल्या निर्णयाचा बारकाईने अभ्यास करावा लागतो. आणि त्यांच्या उत्पादन विषयक आणि विक्री विषयक निर्णयाचा अभ्यास करून आपलं स्वतंत्र असं धोरण किंवा निर्णय निश्चित करावे लागतात. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक उद्योग संस्था ही इतर उद्योग संस्थेच्या या ठिकाणी बारकाईने अभ्यास करते. एखाद्या विशिष्ट उद्योग संस्थेने आपल्या उत्पादनाची किंमत जर मोठ्या प्रमाणात कमी केली असेल तर निश्चितपणे याचा प्रभाव काय होणार आहे, तर बाजारामधील ग्राहक वर्ग ते किंमत कमी केलेल्या उद्योग संस्थेकडे आकर्षित होऊ शकतो. आणि मग अशा प्रसंगी आपली किंमत निश्चित करत असताना प्रत्येक उद्योग संस्थेला आपल्या किमतीमध्ये सुद्धा काही प्रमाणात घट करावी लागते, जेणेकरून आपला ग्राहक वर्ग आणि आपली उद्योग संस्था बाजारामध्ये स्पर्धा करू शकेल. अशा प्रकारे प्रत्येक उद्योग संस्था
आपला उत्पादन विषयक, किंमत विषयक, विक्री विषयक निर्णय घेत असताना इतर उद्योग संस्थेचं, स्पर्धक उद्योग संस्थेचं धोरण, त्यांचे निर्णय इत्यादीचा अभ्यास करते, म्हणजे त्यांच्यावर अवलंबून असते असंही आपल्याला या ठिकाणी सांगता येईल। म्हणून परस्परावलंबन हे या बाजाराचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आपणास सांगता येईल। विद्यार्थी मित्रहो, या बाजाराचं पुढचं वैशिष्ट्य आहे जाहिरात। अलीकडच्या काळामध्ये जाहिरात हे अतिशय महत्त्वाचं साधन मानलं जातं, कारण जाहिरातीच्या आधारे आपल्या उत्पादनाची अधिकाधिक विक्री करणे कुठल्याही उद्योग संस्थेला शक्य असते आणि जाहिरात केल्यामुळे निश्चितपणे कुठल्याही उद्योग संस्थेला ग्राहकांकडून केल्या जाणारी मागणी वाढत असते आणि म्हणून आपल्या उत्पादनाची मागणी वाढावी, आपल्या उत्पादनाची विक्री वाढावी या उद्देशाने प्रत्येक उद्योग संस्था अलीकडच्या काळामध्ये आपल्या उत्पादन हे किती दर्जेदार आहे, इतर उद्योग संस्थेपेक्षा ते किती भिन्न आहे आणि किती चांगलं आहे हे पटवून देण्यासाठी जाहिरातीचं तंत्र वापरत असते आणि हे अतिशय प्रभावी साधन म्हणून या ठिकाणी मानले जाते। विद्यार्थी मित्रहो, अल्पाधिकारामध्ये उद्योग संस्था आपलं बाजारात वर्चस्व कसं प्रस्थापित होईल, बाजारपेठ कशा पद्धतीने काबीज करता येईल या उद्देशाने आक्रमक व अतिशय आकर्षक अशा प्रकारच्या जाहिरातीचं धोरण अवलंबित असतात आणि जर अतिशय चांगल्या पद्धतीची, आकर्षक पद्धतीचं धोरण जर वापरलं तर निश्चितपणे या जाहिरातीचा परिणाम म्हणून ग्राहक वर्गावर आपल्या या वस्तूचं निश्चितपणे या ठिकाणी ग्राहकांच्या मनामध्ये एक चांगलं प्रतिबिंब निर्माण होतं आणि म्हणून प्रत्येक उद्योग संस्था आपल्या मालाची, आपल्या उत्पादनाची जाहिरात करत असते। अशा प्रकारे या ठिकाणी आपण बघतो आहोत की जाहिरात करत असताना सिने कलाकारांचा वापर केला जातो, प्रसंगी प्रसिद्ध अशा खेळाडूंचा वापर केला जातो आणि त्यांच्या माध्यमातून आपलं प्रोडक्ट किती दर्जेदार आहे, किती चांगलं आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न प्रत्येक उद्योग संस्था करते, कारण जाहिरातीच्या मोहिमेच्या माध्यमातून निश्चितपणे बाजारपेठेवर करणे, ग्राहकांच्या मनामनात आपली वस्तू ठासणे निश्चितपणे शक्य असतं आणि म्हणून अशा प्रकारची जाहिरात प्रत्येक उद्योग संस्था या बाजारात करत असते। विद्यार्थी मित्रहो, या ठिकाणी एक बाब लक्षात घ्यायची आहे की मक्तेदारी किंवा पूर्ण स्पर्धेत अशा प्रकारचे जाहिरात हे वैशिष्ट्य आढळून येत नाही, कारण त्या बाजारात त्याची फारशी गरज पडत नाही। मक्तेदारीच्या बाजारात तर एकमात्र विक्रेता असतो, त्याच्यामुळे त्याला गरज नाही, जाहिरात करण्याचा संबंध येत नाही। पूर्ण स्पर्धेमध्ये सर्वांच्या वस्तू एक आणि असंख्य विक्रेते व असंख्य ग्राहक असतात, त्यामुळे त्याही बाजारात जाहिरातीचं तंत्र उपयोगी ठरत नाही किंवा ते वापरले जात नाही। मात्र या ठिकाणी अल्पाधिकारामध्ये मात्र विक्रेते किंवा उद्योग संस्था संख्येने अल्प असल्यामुळे प्रत्येक उद्योग संस्थेसोबत स्पर्धा करत असते आणि त्यामुळे आपली वस्तू अधिकाधिक चांगली कशी आहे हे पटवून देण्याच्या प्रयत्नासाठी, आपल्या वस्तूला अधिकाधिक मागणी वाढवण्यासाठी, अधिकाधिक विक्री आपली वाढली पाहिजे या उद्देशाने प्रत्येक उद्योग संस्था आपल्या मालाची जाहिरात करत असते आणि म्हणून जाहिरात हे या बाजाराचं महत्त्वाचं वैशिष्ट्य मानलं जातं, कारण जाहिरातीवर एकंदरीत मागणी आणि विक्री अवलंबून असते। म्हणून प्रत्येक उद्योग संस्था अतिशय चांगल्या पद्धतीच्या दर्जेदार आणि आकर्षक जाहिरात करून बाजारपेठेवर वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असतात, म्हणून हे या बाजाराचं महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगितलं जातं। त्यानंतरचं वैशिष्ट्य बघत असताना विद्यार्थी मित्रहो, प्रवेशावर निर्बंध हे देखील या बाजाराचं महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगितलं जातं। आता या ठिकाणी हे वैशिष्ट्य पूर्ण स्पर्धेच्या बाजारापेक्षा मोठ्या प्रमाणात भिन्न आहे। पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये मुक्त प्रवेश असतो, कुठलीही नवीन उद्योग संस्था बाजारामध्ये सहज प्रवेश करू शकते। या ठिकाणी अल्पाधिकारामध्ये मात्र प्रवेशावर काही निर्बंध असतात। मग विद्यार्थी मित्रहो, कुठलीही नवीन उद्योग संस्था किंवा कंपनी बाजारामध्ये सहज प्रवेश करू शकत नाही, त्यांना प्रवेश करण्यासाठी काही अडथळे असतात। हे अडथळे प्रामुख्याने बऱ्याच वेळा शासकीय सुद्धा असू शकतात, कायद्याच्या आधारावरील असू शकतात, कारण त्यांना सरकारचा परवाना आवश्यक असतो। पेटंटच्या संदर्भातील अडथळ्यांना देखील त्यांना तोंड द्यावं लागतं, त्यांचा सामना करावा लागतो आणि म्हणून कुठलीही नवीन उद्योग संस्था या अल्पाधिकाराच्या बाजारामध्ये मुक्त आणि सहज प्रवेश करू शकत नाही, कारण त्यांना प्रवेश करण्यासाठी अनेक प्रकारच्या अडथळ्यांना तोंड द्यावं लागतं, अनेक प्रकारच्या समस्यांना या ठिकाणी त्यांना सामोरं जावं लागतं आणि त्यानंतरच नवीन उद्योग संस्था बाजारामध्ये प्रवेश करू शकते। हे अडथळे पाहत असताना प्रामुख्याने शासनाची परवानगी असेल, पेटंटच्या संदर्भातील शासकीय कायदे आणि धोरण असेल, यासारख्या बाबी, यासारख्या अडथळ्यांचा सामना केल्यानंतरच नवीन उद्योग संस्था बाजारामध्ये प्रवेश करू शकते। म्हणजे दुसऱ्या शब्दात उद्योग संस्थेला प्रवेशावर निर्बंध आहेत असंही आपणाला सांगता येईल। पण असं असलं तरी विद्यार्थी मित्रहो, या बाजारात असलेली एखादी उद्योग संस्था मात्र
बाजारातून निर्गमन मात्र सहज करू शकते। ही बाब लक्षात ठेवायची की प्रवेशावर निर्बंध आहेत, पण उद्योग संस्था बाजारातून निर्गमन म्हणजे बाजारातून बाहेर मात्र कुठल्याही बंधनाशिवाय पडू शकते। हेही महत्त्वाचं वैशिष्ट्य या बाजारामध्ये आपल्याला सांगता येतं। थोडक्यात प्रवेशावर निर्बंध हे या बाजाराचं वैशिष्ट्य मानता येईल। पुढचं वैशिष्ट्य आहे समानतेचा अभाव। विद्यार्थी मित्र हो, उद्योग संस्थेच्या संदर्भात विचार करत असताना या ठिकाणी समानतेचा अभाव असल्याचे दिसून येते, म्हणजे समानता आढळत नाही। कशाच्या संदर्भात समानता आढळत नाही तर हे बघत असताना आपण पाहिलेलं आहे विद्यार्थी मित्र हो, या बाजारामध्ये उद्योग संस्था किंवा विक्रेते संख्येने कमी असतात आणि संख्या कमी असलेल्या या उद्योग संस्थेमध्ये किंवा विक्रेत्यांमध्ये जेव्हा आपण थोडा बारकाईने विचार करतो तर प्रत्येक उद्योग संस्था ही आकाराच्या बाबतीत इतर उद्योग संस्थेपेक्षा पूर्णतः भिन्न असते। बघा, प्रत्येक उद्योग संस्थेचा आकार म्हणजे तिची उत्पादन क्षमता वगैरे इतर उद्योग संस्थेपेक्षा भिन्न असते। हे म्हणत असताना एखादी उद्योग संस्था लहान आकाराची असू शकते, म्हणजे तिची उत्पादन क्षमता कार्यक्षमता कमी असू शकते। एखादी उद्योग संस्था त्यापेक्षा मोठ्या आकाराची किंवा मध्यम आकाराची असू शकते आणि एखादी उद्योग संस्था त्यापेक्षाही मोठ्या आकाराची असू शकते आणि एखादी मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धा करू शकेल एवढी सक्षम देखील असू शकते। म्हणजे अशा प्रकारे या बाजारामध्ये अल्पाधिकारामध्ये उद्योग संस्थेच्या आकारामध्ये मोठ्या प्रमाणात भिन्नता आढळते। काहींचा आकार लहान असू शकतो, काही मध्यम आकाराच्या असतात, काही मोठ्या आकाराच्या असतात, काही त्याहीपेक्षा मोठ्या आंतरराष्ट्रीय पातळीवर सामना करू शकतील अशा प्रकारच्या उद्योग संस्था असू शकतात। स्पर्धा आंतरराष्ट्रीय पातळीला करू शकेल एवढ्या स्पर्धाक्षम असू शकतात। म्हणजे उद्योग संस्थांच्या आकारामध्ये उत्पादन क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत या बाजारामध्ये असल्याचे आपणास दिसून येते आणि म्हणून समानतेचा अभाव हे या बाजाराचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आपणास सांगता येईल। यानंतरचं वैशिष्ट्य सांगता येईल शेवटचं ते म्हणजे अनिश्चितता। कोणतं वैशिष्ट्य आहे? अनिश्चितता। या बाजारामध्ये लक्षणीय स्वरूपाची किंवा विचारात घेता येईल एवढी अनिश्चितता आढळते। काय आढळते? अनिश्चितता आढळते आणि त्याचं कारण असं आहे की या बाजारामध्ये उत्पादकाच्या वर्तनाचे स्वरूप हे भिन्न भिन्न आढळते। त्याचं कारण असं आहे की या बाजारामध्ये विक्रेत्यांची संख्या कमी असते, विक्रेते संख्येने कमी असतात आणि संख्येने कमी असलेले हे विक्रेते एकमेकांच्या संदर्भात उद्दिष्टांच्या बाबतीत एकमेकांना स्पर्धा करत असतात। हे संख्येने कमी असलेले विक्रेते परस्परांशी स्पर्धा करतात उद्दिष्टांच्या संदर्भाने आणि मग हे परस्परांशी स्पर्धा करत असताना या ठिकाणी स्पर्धक उद्योग संस्था कोणता निर्णय घेईल, कोणतं धोरण वापरेल याचा कुठलाही अंदाज दुसऱ्या उद्योग संस्थांना असत नाही आणि त्यामुळे प्रत्येक उद्योग संस्था या ठिकाणी एक अनिश्चित असते की आपण स्पर्धेत टिकू की नाही टिकू, आपल्या उत्पादनाला मागणी येईल की नाही येईल। अशा प्रकारचे अनिश्चितता मात्र या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात आढळते, कारण संख्येने अल्प असणारे हे विक्रेते किंवा उद्योग संस्था परस्परांशी मोठ्या प्रमाणात स्पर्धा करत असतात आणि ही मोठ्या प्रमाणात स्पर्धा असल्यामुळे प्रत्येक उद्योग संस्थेचं वर्तन, प्रत्येक उद्योग संस्थेचं धोरण, प्रत्येक उद्योग संस्थेची उद्दिष्टे, उत्पादन व विक्रीविषयक निर्णय हे इतर उद्योग संस्थेला शक्यतो माहीत होणार नाही। अशा पद्धतीने प्रत्येक उद्योग संस्था आपलं धोरण करत असते आणि निश्चितपणे त्याचा परिणाम म्हणून स्पर्धक उद्योग संस्था या अनभिज्ञ असते आणि तिला आपण कोणतं धोरण या ठिकाणी अवलंबावं या संदर्भात बऱ्याच प्रसंगी अनिश्चिततेचा सामना करावा लागतो। आणि मग हे टाळण्यासाठी असं असलं तरी विद्यार्थी मित्र हो, या संख्येने अल्प असणाऱ्या उद्योग संस्था या ठिकाणी कधी कधी परस्परांसोबत स्पर्धा खेळण्याऐवजी सहकार्याचं धोरण सुद्धा वापरू शकतात। परस्परांशी स्पर्धा खेळण्याऐवजी सहकार्याचं धोरण सुद्धा वापरू शकतात आणि जर सहकार्याचं जमलं नाही तर परस्परांसोबत संघर्ष किंवा स्पर्धा करण्याची सुद्धा त्यांची तयारी असते। म्हणजे या बाजारात एका अर्थाने कमालीची अनिश्चितता आढळते। त्याचं कारण असं आहे संख्येने कमी विक्रेते किंवा उद्योग संस्था असतात आणि प्रत्येक उद्योग संस्था इतर उद्योग संस्थेसोबत स्पर्धा करत असते। ही स्पर्धा करत असताना महत्तम नफ्यासाठी प्रसंगी ते एकमेकांसोबत सहकार्याचे करारही करू शकतात आणि जर ते जमलं नाही तर परस्परांसोबत स्पर्धाही करू शकतात। म्हणजे अशा प्रकारे कधी सहकार्य तर कधी स्पर्धा अशा प्रकारची एकंदरीत अनिश्चितता या बाजारामध्ये आढळून येते